नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवसानिमित्त तुला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. महाराजांच्या प्रकट दिवसानिमित्त आज घराबाहेर रांगोळी काढली आहे. महाराजांच्या पूजेसाठी सगळी तयारी करून झाली. पंचपाळ, दिवा, अष्टगंध, तुपाचा दिवा, उदबत्ती, आपपेटी, कर्पूर, गणपतीची सुपारी, महाराजांचा फोटोसाठी हार वाहून झाला, तुळशी आणून झाली. महाराजांच्या पाटाभोवती रांगोळी पण काढून झाली. महाराजांच्या फोटोची पूजा करायची बाकी आहे. आता पूजा करेनच. व्हिडिओ जास्त शूट करत नाही कारण की खूप मोठा होईल, त्याच्यासाठी थोडे क्लिप्स दाखवत आहे. आता महाराजांचा फोटो पुसून महाराजांना अष्टगंध वगैरे लावायचं आहे. अष्टगंध मग लावून व्यवस्थित पूजा करून महाराजांचं श्रीसुक्त, पुरुषसुक्त म्हणून स्वामी चरित्र सारामृत, स्वामी तारक मंत्र 11 वेळा, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, नामस्मरण हे 11 माळी, हे सगळं सेवा बाकी आहे. आता सगळं करून सगळं महाराजांची संपूर्ण सेवा पूर्ण करायची आहे. महाराजांना आता अष्टगंध लावूयात. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. महाराजांना हार घालून झाला, तुळशीचं दळ वाहून झालं, गणपतीची पूजा पण करून झाली. इथं मी दाखवले नाही, व्हिडिओ मोठा होईल म्हणून. गणपतीचं मंत्र वगैरे पूजा सगळं करून झाली. महाराजांना बेसनाची लाडू, खडीसाखर नैवेद्य दाखवून झाला, दिवा लावून झाला, उदबत्ती ओवाळून झाली. आता आरती करायची बाकी आहे. आरती झाल्यानंतर मग स्वामी चरित्र सारामृत वगैरे सर्व काही सेवा करायची आहे. चला तर मग आपण आता आरती करूयात. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची, सर्वांगी सुंदर ऋतुचंद्राची, कंठी जंती मानता फळांची, जय देव जय देव जय मंगळमूर्ती, गोपी मंगळमूर्ती, दर्शन मात्र मन, करणे मात्र मन, कामना देवी, जय देव जय देव. पंचप्राण हे आतुर झाले, करण्यात आरती स्वामी, करण्यात आरती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. तुम्ही सर्वांनी पण ऑनलाईन आरती घ्या. महाराजांची आरती झाली आहे करून. पूर्ण नाही दाखविले कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. हे बघा, पूजा महाराजांची करून झाली. महाराजांसाठी इथं पेल्यामध्ये पाणी भरून ठेवलं आहे. जेव्हा तारक मंत्र म्हणेल तेव्हा त्याच्यावर हात ठेवून म्हणायचं आहे तारक मंत्र आपल्याला 11 वेळा, आणि ते पाणी जे आहे ते तीर्थ म्हणून घरामध्ये सर्वांनी प्राशन करायचं आहे. आणि प्राशन करून झाल्यानंतर पाणी ते एका फुलाचं किंवा पानाच्या मदतीनं आपल्या सर्व घरामध्ये, खोलीमध्ये चारीकडे शिंपडायचं आहे. वॉशरूममध्ये नाही शिंपडायचं. ह्याने करून काय, नजरदोष असो, नकारात्मकता असो, महाराजांच्या कृपाने नष्ट होते, बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, पॉझिटिव्हिटी सर्व काही येते. महाराजांना बघा किती छान दिसत आहेत. महाराज अगदी किती सुंदर गोड दिसत आहेत. महाराज इथं येऊन बसलेत, फक्त आपल्याला बोलणं चाललेत. जणू काही दृष्टच लागते महाराजांना. किती गोड दिसत आहेत महाराज. बघा सर्वांनी पूजा कशी झाली नक्कीच कॉमेंट्स करून सांगा. अजून कोणता ह्याच्यावर पण व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी बनवायचा प्रयत्न करेन. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्कीच जास्तीत जास्त सेवेकरीपर्यंत पोहोचवा. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.